ठाकरेंच्या शिवसेनेचा तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय। सोशल मीडियावर एक पोस्ट करत तेजस्वी यांनी ही माहिती दिली आहे। थोड्याच वेळात तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी तेजस्वी या रवाना झाल्याचं कळतंय। वेदनेतून घेतलेला निर्णय आणि प्रामाणिकतेशी तडजोड नाही असं या एक पोस्टद्वारे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। कालपासूनच त्या ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार या संदर्भात चर्चा रंगलेल्या होत्या। त्यानुसार आज सकाळी त्यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे। सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश किती वेळात होतोय? आपण पाहिला असेल तर थोड्या वेळातच 10 वाजता हा पक्षप्रवेश वसंत स्मृती भाजपचं जे कार्यालय आहे दादरमध्ये तिकडे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। याआधी देखील तेजस्विनी घोसाळकर या नाराज होत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये देखील अशी चर्चा होती की तेजस्विनी घोसाळकर या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतील, पण कुठेतरी उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली, त्यांची समजूत निघाली, त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश त्यावेळेस थांबला होता आणि उद्धव ठाकरेंना कुठेतरी यश आलं होतं त्यांच्या पक्षामध्ये तेजस्विनी घोसाळकर यांना थांबवण्यासाठी। त्यांना एक जबाबदारी देखील त्या पक्षामध्ये देण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा नाराजी नाट्य हे त्यांच्या पक्षामध्ये पाहायला मिळालं। त्यामध्ये तेजस्विनी घोसाळकर या पुन्हा एकदा नाराज झाल्या। त्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। याचा आपण इतिहास पाहिला पाहिजे। कुठेतरी अभिषेक घोसाळकर जे नगरसेवक होते ते त्यांचे पती होते, त्यांचा कुठेतरी खून झाला। त्यानंतर तेजस्विनी घोसाळकर या राजकीय ह्याच्यात ॲक्टिव्ह झाल्या आणि राजकीय ॲक्टिव्ह झाल्यानंतर कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होत होता पक्षामध्ये, असं देखील त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामधूनच हा निर्णय घेतला। त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे देखील शिवसेनेमध्ये एक महत्त्वाचे नेते आहेत। ते उद्धव ठाकरे पक्षामध्ये उद्धव ठाकरेंचे एकदम जवळचे कार्यकर्ते आणि नेते मानले जातात, पण आता ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातच आहेत। पण कुठेतरी त्यांची सून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे 10 वाजता। यासाठी अमित साटम जे मुंबई भाजप अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि भाषणामध्येच नेमके तेजस्विनी घोसाळकर काय सांगतील, कशामुळे ते नाराज आहे, हे आज थोड्या वेळातच समोर येईल। अर्थातच आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर एक महत्त्वाचा पक्षप्रवेश आज भाजपमध्ये होतोय। ईशान, या संदर्भातले अपडेट घेत राहू। मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।